मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार, महाविकास आघाडी नाही असं आता संजय राऊतांकडून स्पष्ट करण्यात आलंय। ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत इंडिया आघाडीमध्ये कुणाला आक्षेप नाही असं वाटतं। ठाकरे बंधूंची युती इंडिया आघाडीचा विषय नाही असं देखील संजय राऊतांनी म्हटलंय। तर स्थानिक निवडणुकीबाबत राष्ट्रीय पातळीवर चर्चा होत नाही असं देखील राऊतांनी म्हटलंय। दरम्यान राहुल गांधींसोबतच्या बैठकीनंतर आम्ही आशावादी आहोत असं देखील राऊत म्हणाले। माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची जी युती आहे हा इंडिया ब्लॉकचा विषय नाही, हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आहे। पण अर्थात या विषयावर चर्चा होते कारण ही महाराष्ट्रातली एक मोठी घडामोड आहे राजकीयदृष्ट्या। तर त्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये प्रत्यक्ष या विषयावर चर्चा होते आणि मला असं वाटतं की दोन बंधू एकत्र येण्याबद्दल इंडिया आघाडीमध्ये कोणालाही आक्षेप नाही। बैठक झाली राहुल गांधीच्या निवासस्थानामध्ये, त्यात काही मोजके लोक होते प्रमुख, त्यात उद्धवजी होते, आदित्यजी होते, प्रमुख नेते, आम्ही सगळे बसलो होतो आणि त्याच्यामध्ये पुढली रूपरेषा राजकारणाची, महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा झाली। परत स्वतंत्रपणे ही बैठक संपल्यावर अनेक विषयावर चर्चा झाली, ती आता इथे सांगण्यासारखी नाही। पण आम्ही सगळे त्या बैठकीनंतर आशादायी आहोत की या देशात आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे आम्ही सांगतो की काही घडामोडी घडू शकतात किंवा घडतील। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्यासोबत आहेत। दिनेश, संजय राऊतांनी अतिशय महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीचा विषय हा इंडिया आघाडीचा विषय नाही असं राऊतांनी स्पष्ट केलं आहे। होय सागर, उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर या बाबतीतली स्पष्टता आहे की मुंबई महापालिका निवडणूक जी देशाच्या राजकारणात प्रतिष्ठेची मानली जाते, ती मुंबई महापालिका निवडणूक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्रितपणे लढणार आहेत आणि तेच या निवडणुकीत युती म्हणून आपल्याला पाहायला मिळतील। महाविकास आघाडी आणि त्यातले मित्र पक्ष हे या युतीत नसतील असे स्पष्ट अधोरेखित करणारे संकेत आज संजय राऊत यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत दिलेले आहेत। उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात दिल्ली दौऱ्यात इंडिया ब्लॉकच्या बैठकीनंतरही 35 मिनिटं चर्चा झाली। 35 मिनिटात महाराष्ट्रातल्या राजकारणावर चर्चा झाल्याचं स्वतः संजय राऊत म्हणत आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सगळ्यात चर्चेचा विषय आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे युतीचा। आणि या युती बाबतीत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना स्पष्टता किंवा तशी एक लाईन, राजकीय लाईन कदाचित दिली असण्याची शक्यता आहे, कदाचित नाही, ही दिली जाण्याची खात्रीलायक कळतं आहे। आणि त्यात आता असं कळतं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणं हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे आणि मुंबई महापालिकेसाठी स्वतंत्रपणे राज ठाकरे युती असेल हे राऊतांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यांनी असं म्हटलं आहे की लोकसभा निवडणुकीत इंडिया ब्लॉक अलायन्स होता, विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी होती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचं राजकारण वेगळं असतं, वेगळ्या आघाड्या वेगळ्या युत्या होतात आणि यामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अशी मुंबई महापालिकेत युती असेल। या बाबतीतली स्पष्टता आज संजय राऊत यांच्या विधानातून किंवा भूमिकेतून येते आहे आणि काँग्रेसला राज ठाकरे आणि त्यांच्याबरोबर जाणं, या युतीत उद्धव ठाकरे राज ठाकरे अशा युतीत जाणं यासाठी राजकीय दृष्ट्या अडचणीचं ठरू शकतं, यासाठी की राज ठाकरे यांची परप्रांतीयांबाबतीतली भूमिका आणि राज ठाकरे यांचं गडद हिंदुत्व हे अडचणीचं ठरू शकतं। त्यामुळे आता असं स्पष्ट झालेलं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे स्वतंत्रपणे मुंबई महापालिका एकत्रित निवडणुका लढतील। नक्कीच दिनेश, अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती।